फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी न्यूझीलंड विरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिकेसाठी निवडणारा भारतीय संघच T20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. भारताचा कसोटी व वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याने बरीच चर्चा रंगली, पण आता त्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या T20 संघातील स्टार खेळाडू तिलक वर्मा हा दुखापतग्रस्त झाला आहे आणि तो किवी विरुद्धच्या मालिकेत मुकण्याची शक्यता आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातली T20 मालिका 21 जानेवारीपासून सुरू होत आहे. 10 दिवसांत 5 सामने खेळल्यानंतर भारतीय संघ 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सज्ज होईल. पण तिलकच्या दुखापतीने भारताच्या चिंता वाढवल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये नायक ठरलेल्या तिलकच्या पोटात दुखू लागले आहे. राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत असताना बुधवारी सकाळच्या नाश्त्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागले. तिलकच्या पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्याला तातडीने राजकोटमधील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे विविध स्कॅन करण्यात आले आणि COE येथील डॉक्टरांना अहवाल पाठविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्याला बरे होण्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतील. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्ध संपूर्ण T20 मालिका खेळण्याची शक्यता कमी आहे, असे भारतीय बोर्डातील एका सूत्राने सांगितले. शुभमन गिल भारताच्या T20 संघाचा सदस्य होता, परंतु त्याला मिळालेल्या संधीवर चांगली कामगिरी करता आली नाही. तो संघात असल्याने संजू सॅमसनला सलामीची जागा सोडून 3ऱ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर खेळावे लागत होते. त्यामुळे निवड समितीसमोर मोठा पेचच निर्माण झाला होता. तो सोडवण्यासाठी त्यांनी शुभमनला T20 संघातून वगळले आहे आणि ईशान किशनचा समावेश केला. आता तिलकच्या दुखापतीमुळे शुभमनच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण शुभमनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तिलक वेळेत बरा झाल्यास पुन्हा शुभमला संघाबाहेर करणे योग्य ठरणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या तरी BCCIने तिलकची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही, पण या शर्यतीत आसामचा रियान पराग आघाडीवर आहे आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा समावेश केला जाऊ शकतो.